शिवजयंतीच्या तारखेच्या वादावरून जितेंद्र आव्हाड आता चांगलेच संतापले आहे। तिथीवरून जयंती साजरी करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केलाय। मुनगंटीवारांच्या मुलाखतीमधील त्या वक्तव्यावरून आता आव्हाडांनी थेट हल्लाबोल केलाय। 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय आधीच झालाय असं महत्त्वाचं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं। आता अचानक चक्र उलटे फिरू लागले असा टोला देखील आव्हाडांनी लगावलेला आहे। तिथीनुसार जयंती साजरी करण्यामागे कट असल्याचा आरोप देखील आव्हाडांनी केलेला आहे। एका कुच्छित आणि घाणेरड्या मानसिकतेने शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ महाराष्ट्रात घातला गेला होता। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तज्ज्ञांची जी समिती नेमली होती, त्याच तज्ज्ञांच्या समितीने पुढे येऊन सरकारी तारीख 19 फेब्रुवारी आहे असं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर आपण सरकारतर्फे जाहीर झालेल्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करतो। हे सगळं तारखेनुसार होत आहे। आता अचानक परत हे चक्र उलटं फिरवायचं आणि तिथीवर आणायचं, ह्याच्या मागची भूमिका काय हे मला काही समजायला मार्ग नाही। मुनगंटीवार साहेब जे सांस्कृतिक मंत्री आहे, याने एका दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की ह्याच्या पुढे सगळे शिवाजी महाराजांचे, जिजामाता माईचे आणि संभाजीराजेंचे जन्म आणि मृत्यू तिथीनुसार साजरे केले जातील। ह्याच्या मागे एक कट आहे, एक कारस्थान आहे। परत एकदा महाराष्ट्र पेटवायचं काम हे करतायत। मला वाटतं की इथेच थांबायला हवं, कारण का ह्याच्या विरुद्ध एक मोठी लढाई लढली गेली। मग यांनी दिवाळी आता आपण तिथीनुसार करतो, गणेशोत्सव तिथीनुसार करतो, ही घाणेरडी मानसिकता आहे। अरे तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात नेहमी घाणेरडी मानसिकता म्हणत आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।